देवळी प्रवरा 2025 सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचाराची रणधुमाळी चालू असताना मीही माझ्या आईचा प्रचार करण्यासाठी आज देवळी प्रवरा आठवडे बाजार होता त्या ठिकाणी प्रचार करत असताना मला काही लोकांची आणि बाजारामध्ये काही लोक भेटले का तुम्ही देवळी प्रवरामध्ये तुमच्या घराजवळील शिवसेनेचा बोर्ड पाडला का पाडला असं विचारण्यात आलं। त्यावेळेस मी म्हटलं मी बघतो घरी जाऊन नेमकं काय झालं मला सांगता येणार नाही। मी ज्यावेळेस घरी आलो तर माझ्या घरी कॅमेरे आहेत, त्या कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसलं जातं। ते घरी येऊन कॅमेरे बघितले असता दुपारचे 12:15 तो बोर्ड जो होता तो वाऱ्याच्या झोळकानी खाली पडलेला होता। तर कृपया करून देवळाली गावातील सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की आपण आपला राजकीय प्रचार आपण लोकांसमोर लोकांच्या समस्या, लोकांच्या अडचणी, लोकांची कामं घेऊन गेलं पाहिजे। किमान कुठल्याही गोष्टीचं बालिशपणाचं राजकारण करून लोकांसमोर जाऊ नका। आपले मुद्दे, चांगले कामं या ठिकाणी तुम्ही घेऊन जा। लोक तुम्हाला डोक्यावर घेतील, पण असे खोटे नाटो आरोप करून तुम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ शकत नाही। लोक तुम्हाला स्वीकारणार नाही अशी मला 100% खात्री आहे। आणि देवळाली प्रवरामधील सर्वच जे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहे ते चांगल्या प्रकारचे उत्तम प्रकारचे कामं करतायत, उत्तम प्रकारचे प्रचार करतायत, लोकांच्या समस्या समजून घेत आहेत। त्याचा विचार करून देवळी गावातील सर्व ग्रामस्थ भारतीय जनता पार्टीतील सर्व लोकांना प्रचंड मताने विजय करून देईल आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचा 22-0 जो नारा आहे तो 100% पूर्ण होईल याची मला खात्री नसून 100% विश्वास आहे। आणि त्याचबरोबर आमचे मित्र सौरभ मुसमाडे, काटा छोटा आहे फिर भी चुपता है, कामही चांगलं काय चालू आहे। मला कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण त्याला ट्रोल करण्यापेक्षा आपण लोकांसमोर आपल्या समस्या घेऊन जा, समस्याचं निराकरण करा। विनाकारण व्यक्तिदोष हा करू नका। सर्वांना विनंती आहे येणाऱ्या 20 तारखेला जनता कुणाच्या बाजूने कौल देणार हे जनतेने ठरवलेलं आहे।